बुल्ढाना जिले में किसानों को सिंचाई की समस्याओं को लेकर कृषि वाहिनी 2.0 योजना लागू की जा रही है। पीपल्स रिपब्लिकन पार्टी के जिला अध्यक्ष विजय गवई की ओर से पेड़ काटने के विरोध में दोषियों पर कड़ी कार्रवाई करने की मांग की जा रही है। किसानों को कृषि सिंचाई के लिए बिजली समस्याओं पर बुल्ढाना जिले में सौर कृषि वाहिनी 2.0 योजना लागू की जा रही है। पीपल्स रिपब्लिकन पार्टी के जिला अध्यक्ष विजय गवई ने आरोप लगाया कि बुल्ढाना जिले के चिखली तालुका के देउलगांव धनगर और करुणा शिवरा में परियोजना का काम चल रहा है और अनुमति से पेड़ काटे जा रहे हैं। गवई ने अवैध खड्डारे में शामिल व्यक्ति के खिलाफ जांच और कार्रवाई की मांग की है। साथ ही अपराधी का समर्थन करने वाले वन विभाग के अधिकारियों के खिलाफ कार्रवाई की मांग की है, अन्यथा उन्होंने कड़ा विरोध का इशारा दिया। इस पर आरएफओ अधिकारी अभिजीत ठाकरे ने बयान देते हुए कहा कि इस प्रकार की कोई घटना यहाँ घटित ही नहीं हुई है। केंद्र शासनाचा एक कालबद्ध आणि पथदर्शी असा प्रकल्प, ज्याच्यामध्ये जिल्ह्यातील काही निवडक ठिकाणी शासकीय जमिनीवर सौर प्रकल्प उभारण्याचे ठरवण्यात आलेले आहे। त्यासाठी संबंधित यंत्रणेला सदरची जमीन हस्तांतरित करण्यात आलेली आहे व सदरच्या जमिनीवरील झाडे झुडपी 100% क्लिअर करून 100% ती जागा स्वच्छ करून त्या ठिकाणी सौर प्रकल्प जो आहे तो उभारला जाणार आहे। तर त्यासाठी संबंधित यंत्रणा वन विभागाकडे अर्ज करून त्या ठिकाणची संपूर्ण झाडी झुडपी काढून घेण्याची वृक्षतोड परवानगीसाठी अर्ज करतात। त्याप्रमाणे वन अधिकारी त्या ठिकाणी जाऊन पुनश्च एकदा त्या झाडांची मोजणी करतात व मोजणी अंती पंचनामा झाल्यानंतर तितक्या झाडांना म्हणजे त्या ठिकाणी असलेल्या संपूर्ण झाडांना वृक्षतोड परवानगी देण्यात येते। अशाच प्रकारची वृक्षतोड परवानगी देउळगाव धनगर या ठिकाणी सुद्धा देण्यात आलेली आहे। त्या ठिकाणी एकही झाड उभं राहणार नाही हे प्रकल्प यंत्रणेला सुद्धा अपेक्षित आहे आणि हेच त्यांनी वन विभागाला सुद्धा सांगितलेले होते की या ठिकाणी एक सुद्धा झाड यानंतर राहणार नाही, कारण की ते सौर ऊर्जा असल्यामुळे तिथं सावलीचं काम नाही। तर त्याप्रमाणे त्या ठिकाणावरच्या संपूर्ण झाडाच्या तोडीची परवानगी देण्यात आलेली आहे। त्याप्रमाणे नियमाप्रमाणेच त्या ठिकाणची झाडं तोडण्यात आलेली आहे। सदरचा प्रकल्प हा शासनाचा प्रकल्प असल्यामुळे सदरच्या यंत्रणेला वृक्षतोड परवानगी घेण्यासाठी कुठल्याही प्रकारचे शुल्क द्यावे लागले नाही किंवा कुठल्याही प्रकारचे शुल्क द्यावे लागत नाही। सदरच्या ठिकाणी एक वृक्ष तोडण्याची परवानगी देण्यासाठी जी प्रक्रिया आहे तीच प्रक्रिया राबवून 1000 किंवा 300 वृक्षाची परवानगी सुद्धा देण्यात येऊ शकली असती। त्यामुळे तक्रारकर्त्यांचे जे म्हणणे आहे की त्या ठिकाणी 1000 झाडे होती आणि 312 झाडांची परवानगी देण्यात आली, यामध्ये तथ्य नाही। धन्यवाद।